हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा, रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर देवपूजा वगैरे तुम्ही बघितली, तर मस्त अशी देवपूजा वगैरे झाली, करून घेतली आणि मस्त असा स्वयंपाकाचा बेत चालू आहे. सकाळपासून कामच चालू आहे. बघा, उठायला पण वेळ झाला कारण 5:30 वाजले उठायला मला. आणि देव वगैरे मी पितांबरी लावायची, ती म्हणजे असं काळं पडलं होतं जास्त. आणि पाणी कसं नळाचं आता जास्त क्षार येते पाण्यात, त्यामुळे बघा शक्यतो फिल्टरच्या पाण्याने जरी देव धुतलं, आंघोळ घातली देवांना, तरी पण देव म्हणजे असे काळे काळे पडतात. तर त्याच्यामुळं तर इकडं शेंगदाणे भाजायला चालू आहेत. इकडं बटाटा चिरून ठेवला आहे मी. आणि दूध पण मस्त असं तापलं आहे. आत्ता शंभूने दूध आणलं. आणि बघा 2-3 दिवस झाला मी व्हिडिओ नाही टाकला, कारण घेतलाच नाही शूट कुठला. आणि श्रावचं पुस्तक वगैरे आणलेला, तिकडं गेलेलं इकडं तिकडं, तो एक व्हिडिओ राहिला. पण शूट एडिट करण्यापासून राहिला. आणि शंभू आल्यामुळे बघा त्याचंच काम, ती काय कपडे वगैरे सगळे आणलेली, रोज रोज काम आहे बघा. आज तर लई याद्या वगैरे आमच्या काढायच्या, जास्त भरपूर असं काम आहे. पण त्यातच म्हणजे वेळ जातोय, त्यामुळे मला शूट म्हणजे करताच येत नाही. आणि असं सारखं इकडं जाणं तिकडं जाणं असं होतं, आणि डोक्यातनं जाते शूट घ्यायचं काम. असं इतका लोड होते. साड्या आल्यात बघा, अर्जंट साड्या होत्या, तर त्यातल्या मी 3 साड्या केलेत. आता इकीला फॉल लावला, फक्त हात शिलायला लावायची राहिली बघा. आणि मेन म्हणजे आमच्या बाथरूमचं पण पाणी आडले, त्याच्यामुळं ते खांदायचं काम चालू होतं काल बघा. त्यामुळं काय खांदणं पण झालं नाही. हे झालं म्हणजे आलंच नाही खांदता, इतकी खाली गेली पाईप की पाणी, म्हणजे आता ती पर्याय नाही, त्याला दुसरी पाईप टाकायला लागते नवीन डायरेक्ट बाथरूमपासून. असं झालं बघा. इतका त्रास होते, इतकं टेन्शन येते, सगळं टेन्शनमध्ये रोजचा दिवस जातोय. त्यामुळं बघा मला काही शूटच म्हणजे असं घेऊ वाटलं नाही. असं हीच डोक्यातच आहे ना, इतकं डोक्यात असं ही झाले, चिडचिड चिडचिड व्हायला लागली. आणि काय करावं, कुठनं कसं काय पर्यायच नाही हो. सगळी संकट सारखं काहीतरी असतेच बघा. तर ती पाणी तर आडते. 1-2 माणसं आंघोळ केली ना, परत म्हणजे आंघोळीला लय उशिरा थांबून मग करायला लागते. आणि त्यात मला आज वेळ झाला, त्यामुळं लागोपाठ श्रावूचं तास असते, त्यामुळं वेळ. आणि शंभूने पण बघा काम करू लागलं का, त्यामुळे त्याचं पण असं दुखत होतं, हात पाय कणकणी आली त्याला, त्यामुळं ती झोपला होता. आता गेला आजीकडं ती. आणि मेन म्हणजे त्या राड्यातनं आता ह्या गेल्या रविवारी 8 दिवस झालं. रविवार 8, सोमवार 9, मंगळवार 10, बुधवार 11, गुरुवार 12 दिवस झाले बटाटे आणून, तरी पण देवाच्या कृपेने चांगली राहिली ती. तर आज त्याला मुहूर्त लागला. काही करून म्हणलं की काय करायचं, वेपर्स बनवायचेच. तर इकडं बघा वेपर्स पण बनवताना म्हणजे शूट करता आलं नाही मला. इथं मी ठेवलेत पाटीत घालून, कारण वेपर्स बनवले 2-3 पाण्याने धुवून घेतले. शंभूनं बनवू लागले मला, मी सालं काढून दिली. आणि 4-4.5 किलोचे, 4च किलो धरलं तरी चालेल, 2-3 खराब निघाले. आणि 2 ठेवले होते, म्हणजे 1 किलोभर इकडे तिकडे गेलीच थोडं कमी. मग 4-1 किलोचे बटाटे झाले, पाडले. तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरानं. त्याच्यात तुरटी वगैरे घालून पाणी घालून ठेवले. म्हटलं आता पटकन भाजी बनवाय, तर भाजीला कूट संपलाय, नेमकं राड्यात राडा असतो, कारण परत मग रिटर्न शेंगदाणा भाजा, सगळा वेळ जातो वाया. तर शंभूनं बघा झाडाचा गुलाब तोडले आणि कसंच ठेवले बघा. त्याला तिरकं ठेवलं, इथं काय व्यवस्थित नाही ठेवले. ज्यात ठेवलं तरी होत होतं, किंवा देवाला सद्गुरूला घातलं तरी चालत होतं. त्याच्या एवढं डोक्यात नाही, त्यानं तोडला आणि तसंच ठेवून गेला. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा. वाजलेत आता बरोबर 10 वाजले, 2-3 मिनटं कमी ती 10ला. तर बघा तर पाटी झाकून ठेवली. म्हणलं ही पाटी लागणार आहे, लागत होती म्हणून मी काढली होती वरून. तर बघा अशी बटाटे झालेत. आणि त्याला तुरटी घालून मस्त असं हे केले, काय म्हणतात, तरी 4 किलोचे बटाटे. सालं वगैरे काढल्यामुळे वेळ झाला सगळंच. आणि मी आत्ताच घालून घेणार आहे त्याला, 1-2 तास चांगलं, 2-3 तास राहू येईपर्यंत ही भिजते पाण्यात. माझा स्वयंपाक बनतोय तोपर्यंत बघा बटाटे पाण्यात तुरटी घालून ठेवलेत, भिजतेत. आणि कोण कोण संध्याकाळी करतं, तर मला संध्याकाळी काही झालं नाही, वेळ पण झाला. आणि बघा आपलं बटाटे अर्धा टप झालेत वेपर्स ह्याचे. तर इकडं गहू वगैरे आणलाय. तर बघा ह्या गव्हाला पण मुहूर्त लागा नाही, वरती डब्यात टाकायचं आहे आम्हाला. तर बघा कशी फुलं बिलं असल्यामुळं मस्त देवपूजा दिसते. तर चालू आहे बघा, मळून घेतली इथं कणिक. तर शेंगदाणे पण भाजून घेतले. तर चला आता मी बटाट्याची भाजी, मिठाचा बटाटा बनवायचा, ह्याचा चिरून घेतला मी, काय उकडला नाही बटाटा. आणि तर भाजी बनवून थोडंसं बेसन बनवायचं आणि चपात्या पण बनवून घ्यायच्या. श्रावू इथे अर्ध्याभर तासात
तर चला मग पटकन मी बनवून घेते. आणि वेपर्सला पण परत ही पातेलं पण मी काढून ठेवले बघा, तिथं आहे ते झाकलेलं आहे त्यात म्हणलं परत इकडे गॅसवर पाणी ठेवायचं श्राव येईपर्यंत. जेवण केलं का पटकन बटाटे वेपर्स आपले उन्हात किंवा सावलीत हॉलमध्ये घातलं तरी चालेल. तर चला मग. तर बघा बनवली भाजी मस्त अशी बटाट्याची. आणि आता तवा तापलाय तर चपात्या बनवून घेते बघा. आणि बेसन पण थोडंसं बनवायचं आहे. तर आज आहे गुरुवार. तर बघा आला आमचा शिवराज, आजीकडे गेलता आणि आजीनं मस्त त्याच्या आवडीच्या चकुल्या बनवलेल्या, त्यामुळं म्हणलं जाऊन येतो. आणि मम्मीने इकडं आमच्यासाठी पण दिले बघा, ही काही भाजीसाठी मोड झालेली मटकी दिले. आणि इकडं बघा मस्त असं किटलीमध्ये दिलेत. तर मिठाच्या चकुल्या बनवल्या, बघू शकता दिसतंय का नाही काय माहिती. आणि आम्हाला पण खूप आवडत. जाऊन आला आजीकडे. काय म्हणले आजी बाळा? काय ना मुलगी इथे म्हटली मग आजी येणार आहे का? चालू आहे चपात्या. ती तर आता जेवून आल्या, तर नंतर जेवल बघा. तर आलाय म्हणून म्हणलं दाखवा तुम्हाला, कारण व्हिडिओचं 2-4 दिवस झालं नाही, त्यामुळं. बाबा गेलं का मला गेलं. तर चला मग आता पटकन वेपर्सला पण पाणी ठेवायचं चपात्या बनवून.